नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बारामती विधानसभा मतदारसंघ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होते आणि या पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागून राहिले. आता बारामतीमध्ये काय जवळपास बिनविरोध निवडणूक असल्याने तिथं कुठल्याही पक्षाचा इतर उमेदवार नाही विरोधात. म्हणजे अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवारांची पत्नी सुनेत्रा वहिनी या उभा आहेत आणि त्यांना विरोधात म्हणून प्रतिस्पर्धी असं कोणी नाही जोरदार असा आहेत उमेदवार, परंतु सगळे बारके बारके आहेत, कुठल्या पक्षाचा मोठ्या पक्षाचा उमेदवार नाही. परंतु अहमदनगर जिल्ह्यातल्या मात्र राहुरी मतदारसंघात मात्र टफ फाईट आहे. तिथं भारतीय जनता विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही जोरात लढत आहे. आणि या लढतीमध्ये कोण बाजी नक्की मारतंय हे 4 तारखेला कळणार आहे. आज मतदान आहे तिथलं, परंतु ज्या मतदानाचं जे वारं होतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं ते काहीसं वारं फिरलंय असं एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणजे मतदारसंघातली जी हवा आहे, आता प्राजक्ता तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना भाजपनं माघार घ्यायला लावली आणि ह्यामुळं काहीशे लोक नाराज आहेत की भारतीय जनता पक्ष छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतं. आणि म्हणून की काय आता या ठिकाणचं वातावरण फिरलं, भारतीय जनता पक्षाला फटका बसतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. तर या मतदारसंघामध्ये किती मतदान आहे, किती मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. असं पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर या विषयाची आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 2 ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. त्याचा प्रचार शिगेला गेलेला आहे. आज त्याचं मतदान आहे. स्वर्गीय अजित पवार यांचं निधन झालं आणि अजित पवारांच्या निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आणि साहजिकच अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार ह्या या ठिकाणी उभा आहेत. काँग्रेस पक्षानं उमेदवार दिला होता, परंतु मोठा गाजावाजा करून उमेदवार दिला आणि पुन्हा त्यांनी माघार घेतली. आता जो राज्यामधला महाराष्ट्रातले जे इतर पक्ष आहेत, या इतर पक्षाचा मोठा उमेदवार असा कोणी नाही, सगळे छोटे छोटे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे इथं सुनेत्रा पवारांचा विजय हा निश्चित मानला जातो. परंतु महाराष्ट्रातल्या ज्या दुसऱ्या विधानसभेची जी निवडणूक आहे, म्हणजे दुसरा विधानसभा मतदारसंघ राहुरी अहमदनगर जिल्हा, ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो, त्या जिल्ह्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघ आहे. आणि इथं शिवाजीराव कर्डिले हे आमदार होते, 5 टर्म ते आमदार राहिलेले आहेत. त्यांचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्ता तनपुरे यांनी केला होता. प्राजक्ता तनपुरे यांना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राज्यमंत्री म्हणून घेतलं होतं. आता या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं, त्याच्यामुळे ही जागा रिक्त झाली आणि तिथं सुद्धा निवडणूक जाहीर झालेली आहे. आता या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच ही निवडणूक आहे. म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं बघा तिकीट हे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी इथलं तिकीट हे प्राजक्ता तनपुरे यांना देण्याचं ठरवलं होतं. प्राजक्ता तनपुरे यांना जवळपास दिलंही होतं, त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर मात्र दुसरा जो डमी उमेदवार उभा केलेला होता त्या उमेदवाराला ते तिकीट देण्यात आलं. म्हणजे डमी उमेदवार म्हणता येणार नाही, तो उमेदवार सुद्धा चांगला तगडा आणि जनमतातला उमेदवार आहे. परंतु या ठिकाणी असं बोललं जातं की बाबा प्राजक्ता तनपुरे हे ज्याच्या बाजूने जातील त्याचा विजय होईल असं बोललं जातं. म्हणजे या ठिकाणी गोविंद मोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे. आता जे अक्षय कर्डिले आहे त्याच्या बाजूने भारतीय जनता पक्ष आहे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवाराचा गट आहे, संग्राम जगताप हा याचा मेहुणाच आहे. अक्षय कर्डिले म्हणजे शिवाजीराव कर्डिले ही सासरवाडी आहे त्यांची. आणि या ठिकाणची निवडणूक मात्र जोरदार आहे, प्रचार जोरदार आहे. इथं मोकाटे विरुद्ध कर्डिले असा जो सत्ता संघर्ष आहे हा जोरदार आता रंगलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्ता तनपुरे यांनी जी माघार घेतली त्यांना देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेची ऑफर दिली असं बोललं जातं. लोकांनी सांगितलं गेलं की विधान परिषदेचे त्यांना ऑफर दिल्यामुळं त्यांनी माघार घेतली गेली. आता राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये बघा एकूण 374 मतदार केंद्र आहेत. तर तालुक्यामध्ये जो मतदार आहे हा 3,33,543 इतका मतदार आहे तालुक्यामधला. आता 70% जरी म्हटलं तरी बघा बरंच मतदान होईल. आता या सगळ्या प्रक्रियेसाठी 2180 कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. आता या ठिकाणी जे उमेदवारांची संख्या आहे ती सुद्धा बलियाची आहे. या ठिकाणी जवळपास 7 उमेदवार आहेत. त्यामध्ये बघा शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष आहेत रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, तर इतर 3 अपक्ष आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे जे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे होते यांनी फॉर्म भरलेला होता, परंतु ऐन टायमाला त्यांनी माघार घेतली. त्यामुळं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली. आणि सध्याचं वातावरण जे आहे हे भयानक असं वातावरण फिरलंय असं एकंदरीत या राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं सुद्धा मत आहे. आता ह्याचा 4 तारखेला निकाल आहे, मतदान 23 तारखेला आहे. परंतु ही जी निवडणूक आहे ही निवडणूक रोमांचक अशा वळणावरती आलेली आहे. आता हा मतदारसंघ पारंपरिक शिवाजीराव कर्डिले यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात राहिलेला आहे. 5 वेळा इथं आमदार भारतीय जनता पक्षाचा निवडून आलेला आहे. परंतु तो पंकजा मुंडे गटाचा, गोपीनाथराव मुंडे गटाचा असं म्हटलं जात होतं. आता सुद्धा हे शिवाजीराव कर्डिले पंकजा मुंडेच्या गटाचेच आहेत. आता हे अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जी आहे हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे, म्हणजे ते देवाभाऊच्या गटाचं झालेलं आहे. आता या ठिकाणी जे 3,82,000 मतदार आहे, जर ह्याच्यातलं 70% जरी मतदान झालं बघा तरी बरंच मतदान होते. आता या तालुक्यातला जो माहोल आहे हा काहीसा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला झालेला आहे. त्याची कारण सुद्धा तशीच आहे. जे प्राजक्ता तनपुरे यांनी फॉर्म भरला होता तो फॉर्म काढून घ्यायला त्यांच्यावरती दबाव आला, अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रचार आणि प्रसार झालेला आहे. म्हणजे प्राजक्ता तनपुरे याच्यासारख्या माणसाला सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नाही भारतीय जनता पक्षानं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं किती दहशत आणि दादागिरी आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला विकत घेतोय पैशाच्या जोरावरती, प्रत्येकाला आपलंसं करतोय, अशी एक जनभावना निर्माण झालेली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं जे सध्याचं जे वातावरण आहे, सगळे बलात्कारी भारतीय जनता पक्षात, सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षात, सगळे गुंड पुंड भारतीय जनता पक्षात. भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात बी, राज्यात बी, नगरपालिका महानगरपालिकांमध्ये बी, तरी सुद्धा हिंदू आक्रोश मोर्चे निघतायत. मुसलमानांच्या विरोधात बोललं जाते, दलितांच्या विरोधात बोललं जाते, ख्रिश्चनांच्या विरोधात बोललं जाते. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यातच हिंदूंवरती सुद्धा अन्याय अत्याचार होतात. अनेक हिंदू मुलींचं लैंगिक शोषण केलं गेलं आणि ते लैंगिक शोषण करणारे सुद्धा हिंदूच आहेत आणि त्यांना वाचवणारं भारतीय जनता पक्षच आहे. अशी अनेक कारणं लोकांच्या मनात घर करून बसलेत. आणि याचाच फटका हा राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये अक्षय कर्डिले म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला बसतोय असं एकंदरीत इथल्या लोकांचं मत आहे. आपण कुठल्याही गावात गेलो तर तिथं सहजासहजी लोक भारतीय जनता पक्षाचं नाव घेत नाहीत. अनेक जण त्या घड्याळाला मतदान करू, त्या घड्याळापेक्षा आम्हाला आता शरद पवारांची तुतारी बरी असं म्हणण्याची वेळ आता लोकांवरती आलेली आहे. या अगोदर लोक भारतीय जनता पक्षाला मतदान करीत होती, म्हणजे देश पातळीवर भारतीय जनता पक्षाचं बद्दल लोकांना चांगली सहानुभूती होती.
तर ती हळूहळू सहानुभूती सगळी संपत चालली, हेही तितकंच खरं आहे. महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे या विधानसभा, राहुरी विधानसभा मतदारसंघावरती, की बाबा इथं नेमकं कोण निवडून येईल. तसंच असं सांगितलं जातं की ही प्राजक्ता तनपुरे हे इथं किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. परंतु प्राजक्ता तनपुरे यांना मानणारा सुद्धा माणूस सगळा हा मोकाटे, गोविंद मोकाटेंच्या मागे जायला लागलेला आहे. म्हणजे गोविंद मोकाटे यांचं पारडं काहीसं जड होत गेलेलं आहे. शेवटपर्यंत ते सगळ्या लोकांनी, आपण पाहिलं असेल की गेल्या वेळेस 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की नरेंद्र मोदींचा 400 पारचा दावा होता, परंतु महाराष्ट्र राज्यानं 32 खासदार नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडून दिलं. त्याहून दुसरी गोष्ट, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अख्खे सगळे आमदार हे अजित पवारांच्या पाठीशी होते, सगळे नेते मंडळी पाठीशी होते, परंतु जनता शरद पवारांच्या पाठीशी होती आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे इथं निवडून आली होती. असंच काहीच राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले. सगळे पुढारी हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूला गेलेत, परंतु सगळी जनता हे मात्र त्या गोविंद मोकाटेंच्या मागे गेलेली आपल्याला दिसते. आणि अशाच कारणामुळं असं आता वाटायला लागलेलं आहे की इथं वारं फिरलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचा हा पहिला पराभव महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसतोय. तर आपल्याला 4 तारखेला हे सगळे डिटेल कळलं, परंतु एकंदरीत या मतदारसंघाच्या आढाव्यानुसार किंवा मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर, मतदारसंघातल्या लोकांच्या कौल जाणून घेतल्यानंतर असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसते की इथं अक्षय कर्डिलेचा सपशेल पराभव होईल असंही सांगण्यात येतं. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी,